नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी आजच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे की जगन्नाथनी बोलवल्याप्रमाणे सावळी जगन्नाथकडे जाते. कारण सांगते की मी मंदिरामध्ये चालले. तारा आणि अमृता किचनमध्ये असतात आणि तारा म्हणते, वहिनी घरामध्ये जे काही चाललंय आहो तुम्हाला ते पटतंय का हो? अमृता म्हणते, काय करणार तारा, आपण त्याच्यापुढे काहीही करू शकत नाही बघा. आणि तोपर्यंत तारा म्हणते, बघा ना सावळीला आज सारंग सरांवरती किती प्रेम करते ती, तरीही तिला सगळं हे बघावं लागतंय. काय ते तिच्या नशिबाला कुठले भोग आलेत काय माहीत. असं म्हणत असताना अमृताही म्हणते, बरोबर आहे तुझं, पण काय करणार, शेवटी नियतीच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही. आणि असं काही म्हणतात शनी. तोपर्यंत इकडे सारंग सावळीसाठी थांबलेला असतो. म्हणतो की जोपर्यंत सावळी येत नाही तोपर्यंत हा विधी आपण पार पाडायचा नाही. गुरुजी म्हणतात, सारंग तू उशीर करतोयस बरं का हा विधी पार पाडायला. असं म्हणताच गुरुजी भैरवीकडे बघतात. भैरवी म्हणते, अरे सारंग तिचीच इच्छा होती ना हे सगळं करण्याची, पण तू असं काय करतोय, कर ना, शेवटी ती येईलच. कोणत्या तर चांगल्या कामासाठीच गेली आहे, शेवटी तुझ्या चांगल्यासाठी तिचं प्रत्येक गोष्ट चांगलीच असते. तोपर्यंत इकडे सावळीला सगळं काही भैरवीचा प्लॅन कळालेला असतो. ती तिलोत्माला का बरं ब्लॅकमेल करत असती, कशासाठी करत असती, तो सगळा काही. आणि तो व्हिडिओ पटकन तारा अमृताच्या मोबाईलवरती, घरच्यांच्या सगळ्यांच्या मोबाईलवरती येतो आणि सगळे काही मोबाईलमध्ये पाहतात. त्या सानिकाने सगळं काही कबुली जबाब त्यात बोललेला असतो. आणि तोपर्यंत इकडे विधी चालत असताना सारंग म्हणजे चंद्रकांत, सोहम, नील, सगळे राजकुमार सगळे काही पाहतात ते. आणि ते पाहत असताना तिलोत्मा ते बघत असताना तिलोत्मा म्हणते, सारंग काय झालं, असं का थांबलास तू? तोपर्यंत इथे सावळी येते. थांबा म्हणते, हा विधी तुम्ही करू शकत नाही, थांबा. तोपर्यंत भैरवी थोडीशी म्हणजे दबगल्यावणीच होते. म्हणते, काय झालं सावळी, अशी का बोलतेस तू? काय बोलते म्हणजे? तारा मॅडम, तिलोत्मा मॅडमला तुम्ही ना तो व्हिडिओ पाठवलाय तो पाठवा आणि सांगा, दाखवा काय सत्य आहे भैरवीचं. तो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तोपर्यंत तिलोत्मा म्हणते की माझं तर भिंग फुटला आहे भैरवी, तू मला आता ब्लॅकमेल करू शकत नाही. शेवटी अनामिकाचं सारंगचंही काही तो विधी म्हणजे थोडक्यात लग्न हे होऊ शकणार नाही. भैरवी म्हणते की मी आत्तापर्यंत कोणाचंही वाईट केलं नाही, शेवटी तुम्ही माझ्याबद्दल जे केलं त्याचीच मी परतफेड केली आहे. जगन्नाथ तर त्या साखरे डॉक्टरांना पोलिसांना घेऊन येतो. म्हणतो, कशाची फेड, कशाचं काय, तुम्ही तर चोराच्या उलट्या बोंबाच केले आहेत. भैरवीजी तुम्हाला काय म्हणायचं? जो व्हिडिओ आहे तो आधा अधुरा दाखवून तिलोत्मा मॅडमला तुम्ही ब्लॅकमेल करो, दुसरं काही नाही. तो सगळा काही व्हिडिओ आहे ना तो अर्धाच आहे. तिलोत्मा म्हणते, जगन्नाथ तुला काय बोलायचं आहे, अर्धा आहे म्हणजे काय म्हणायचं आहे काय तू? अहो त्याच्यामध्ये असं सानिका बोलली ना की ह्याच्यामध्ये सगळे काही मेंढरे फॅमिलीचा आरोप असा तिने केला आहे. हेच जर पोलिसांच्या समोर आलं तर तुम्ही सगळे जेलमध्ये जाल, ह्याच भीतीने भैरवीचं तुम्ही ऐकत होता ना. तिलोत्मा म्हणते, हो बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये सानिकानं असं काय म्हणलं आहे की भेंदळे फॅमिली माझ्या जे काही कारण झालं आहे ना माझ्याबरोबर त्याला अजिबात जबाबदार नाही आहे. शेवटी तिलोत्मा रागा वैतागाने भैरवीच्या सनकिना कानाखाली वळून देते. भैरवी आपली गालावरती हात ठेवून खाली मुंडी घालून उभा राहते. तारालाही खूप वाईट वाटतं. शेवटी तिची आई जे काही वागली आहे ना तो खूप चुकीचं वागली आहे. आणि शेवटी भैरवी म्हणते की जी काय तुमच्या घरामध्ये अनामिका म्हणून मुलगी राहते ना ती अनामिका नाही, सानिका आहे, सानिका. तिलोत्मा म्हणते, काय बोलतेस काय तू, सानिका आणते कसं काय? सानिका म्हणजे अनामिका पुढे येते. भैरवीजी मी आता शांत बसू शकत नाही, माफ करा, मला माझा लहानासा भाऊ ह्यांच्या ताब्यात आहे म्हणून मला हे सगळं काही नाटक करावं लागते. त्यांनी मला ब्लॅकमेल माझ्या भावाला त्यांनी घेऊन गेल्या आणि मला त्यांनी ब्लॅकमेल केलं हे सगळं काही करण्यासाठी. तिलोत्मा अजूनच भडकते आणि शेवटी सावळीपाशी येते. म्हणते, सावळी खरंच आज तुझ्या हुशारीमुळे हे सगळं काही घडलं, नाही तर आज खूप मोठा अर्थाचा अनर्थ झाला असता. शेवटी भैरवीला साखरे डॉक्टरांना पोलीस घेऊन जातात.
भैरवी म्हणते, ह्या टायमिंगला तिलोत्मा तू सुटलीस, पण पुढच्या टायमिंगला असं काही होणारच नाही. आणि पोलीस तिला फरफडत वळून घेऊन जातात. परत एकदा तिलोत्मा सावळीची माफी मागते. खरंच मी सगळ्यांना सत्य सांगायला पाहिजे होतं. कितीही केलं तरी खोटं काही जास्त दिवस टिकत नाही हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही. जगन्नाथ म्हणतो, अहो माहीत असूनसुद्धा तुम्ही असं वागला म्हटल्यानंतर चुकीचं आहे ना हे सगळं. येणाऱ्या काही भागामध्ये थोडक्यात आपण पाहूयात की सारंग सावळी दोघेजणी रूममध्ये असतात. सारंग म्हणतो, सावळी तू मला सगळं काही विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे होतं, पण सांगितलं नाहीस. आणि एक मोठंही सत्य आहे की ते आत्तापर्यंत कोणाला माहीत नाही आहे. सारंग नक्की कोणत्या सत्याबद्दल बोलतोय आणि नक्की तो सावळीला सांगू शकेल का, घरातल्यांच्या समोर आणू शकेल का? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया